तुम्ही कसं काय इकडं आलात पण? हो कसं काय फिरत फिरत कुठे गेलती का? दवाखान्यात. लयच तुला नवऱ्याच्या मागे फिरावडते का? दवाखान्याचा कशाचा बहाना करू करू? हा दवाखाने नका करायचे. दवाखाने नग करायचे म्हणजे नग दग करायचे म्हणजे पोरगी डिलिव्हरीची घरात आणून ठेवली. हा अगं फिरतीस व इकडं तिकडं. फिरायला नाही ग, दवाखान्यासाठी नसतं असं एरी कशाला फिरत बसू. दाखवतोय गोळ्या औषध दाखव दाखव दाखव. गोळ्या औषध काय खोटं बोलत नाही ग. हा साखर कशाला आणली? साखर दाखवायलीस का गोळ्या औषध म्हणालीस? बाया हो काय खरंच मेडिकल वरल्या नाही तर दवाखान्यातलेच आहेत. हे नाही बारक्या पोरला आणले. बारक्या पोरीला आणलंय आणि तुझं नाव सांगायली होय? तिला बिला नाही ते माझ्याच आहेत गोळ्या. ते काय असल्या गोळ्या खाती का पोरगी डबीतल्या? खरं हो पाहुणं तुमचं लयच गारा नाही या लागलं. या आमच्या पोरीला लय तरस करायला लागलात म्हणा तुम्ही. कशी काय तरस करीन? कायचं खावकाठी होय ग? काय तुला मटण देईनात का? काय ते त्यांनाच खातीस? मटण कसं खावं? मग कसं खावं म्हणजे? तुला काय जमानायच काय? अगं उठलं की डबा झाला की नेत नाही तर स्वयंपाक होत होता अर्धा आला की लगेच निघून जाते. तसं काम करतात म्हणजे तिला आरीत घ्यायलात का? नाही रोजाचं असते ते खरं आहे. बापाचं नसतं. नाही टायमाला जाय पाहिजे. टायमाला तू सकाळ किती वाजता उठतीस? 8 वाजता 8:30ला. होय ग? उद्यापासून उठते बघ मी आता. मग आरडायचा डबा करून 9च्या पुढून 9:30च्या पुढून सकाळी ती बी पोरगी शाळेत जाते. हे बी कामाला निघून गेले की सगळं काम नाही अंगावर पडत. मग दिवसभर ओढ 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 केली की दिवसाचं नाही करायचं. दिवसाचं करायचं नाही सकाळचं. दिवसभर किती बी कर. सकाळचं बी ग दिवसाचं किती बी कर. काय घेणे नाही. आणि पुन्हा बघ ना असं टाइम झंपर सुद्धा शिवाय लागले. आता मला सांग तुमचं म्हातारपणा जर होऊस तर जर तुमच्या घरी नाही ऐकायचे मनावर कुठं जावं ग आम्ही? सांगा बरं. भांडणाचं नाही समजा आता मी जर कामाला नाही गेलो बंद पडला मोबाईलचा हप्ता कुठून भरून 4,500. आता ते बी खरं आहे. कुठून बरं घेता आणि म्हणलं नव्हतं का तुम्हाला घेऊ नका म्हणून? तुलाच पाहिजे होता मला पाहिजे. मला पाहिजे तर मी मागच लागले तर मोबाईल नाही तर काय करीत? मला मोबाईल पाहिजे. मला मोबाईल पाहिजे. बघा मयावरच आलं का टिप सगळा? कोणावर आणायचं? आणि अनुश्रीला कुठं सोडलं? या अनुश्रीचं बी दुखायला गे. तिला बी सर्दी लय झाली. तिला रात्री ताप आलती. मग तिला संग घेऊन जायचं होतं ना. इतक्या लांब म्हणलं हवाचं कुस हवा लागन म्हणून त्याच्यामुळे नाही आणले. मग इथं ओढून तर नेऊन दाखवायचं ना. जाती कमी झालं तापची. तिचे ताप कमी झाले म्हणून त्या पुन्हा त्याच्यात बारक्या पोरला बी तिच्या माईला बी सर्दी तर सारखीच. फॅनची झोप गार लागतोय बाय आमच्यावाला. आणि ते खाली असल्यामुळे ते खालून फरशी तसली असल्यामुळे लागते. फॅन गार लागतोय का हवा गार लागती? फॅनच गार लागतोय. हवा गरम लागते. असं होय. बघा कशी मग सुधारायचं बरं माणसाला बोलायचं. अगं तू कवर इडी राहते सांग ना. आता तू 2 लिकी झाल्या तुला मोठाले झाल्या. ते लग्न झालं नातरुंड आलं तरी ते बोलू देत नाहीत. तुला जावई आले तरी बी तुला बोलू देत नाहीत. म्हणजे नवऱ्याचं ऐकलेलं चांगलं असते. नवऱ्याचं ऐकलं चांगलं असते. पड मग पाया नवऱ्याच्या. पड 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 पाया पड पड पाया. अग चप्पल काढून म्हणती व पाया पडायचं. काढायचा कटाळा नाही ना. पड पाया पड पड पड. कपाळाचे केस घासून जातात पायावर. बघ पड पाया पड म्हणे. पड जेवण ते पडायचंच म्हणा मला पाया. हा पडायचंच म्हणा परा पाया. आणि आशीर्वाद द्या म्हणा मला. काहीतरी दिलं पाहिजे म्हणा. मला दिलं पाहिजे. चपली सगळं पाया पड. चपली सगळं देव पावत. पड पाया तसेच पड 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 पाया पड पड की पड ना पाया. इकडे बघ ना तच पाया पड पड पाया तच. अशी आमची पद्धत आहे म्हणा. नाही देव माझ्यासाठी देवच आहेत म्हणा. हा माझा देवच आहेत म्हणा. तुम्ही ढकललं तर पाय तर लांब आहेत ना. त्यांना काय ढकलायला हात लांब येतात. खुर्च्या खाली शिरते तर पायापाशी शिरली पाहिजे. बघ बरं कोण कोणाच्या पाया पडतं तर. हा खेळता का मग भांडणं तुम्ही? बघा पाया पड पड टकलं पडून म्हणे. माझं आधीच असं टकलं पडायला ताण घेऊ घेऊ. बरं जाऊ दे म्हणे. सकाळ काय करत जाय. सकाळ लवकर उठतच जाय. अगं उठायला उठते का पण पायामुळे 9 वाजता डबा दिला माझं काही टेन्शन नाही कोणाला. त्यांना द्यायचा का डबा 9 वाजता उठून. 9 वाजता द्या जाय उठून डबा. उठवाय गेलं का नाही? उठ ना इकडे बघा ना. हा इकडे बघा ना. मोयो
मग तसं सांगा तिथलं की मग काय बी तेवढं धुन किती करायचं नाही कोण म्हणते ते संध्याकाळी 12 वाजता त्या पुरीसाठी जागायचं हा पोरगी आलो बी 12 वाजता तर जागा ते इकडून इकडून त्यांना झोप येईल ते माझ्याकडे ढकलून देते तर मग बसा मग जागत रात्रभर आणि पुन्हा मग झोप यायच्या टायमाला पोरगी बापाकडे जाऊन झोपते गपचिप लहान लेकर ताण करतात का ग? बघ की त्याच्यामुळेच वाटतंय बाय नग मग कशाला लग्न केलं या बघा लग्न कशाला केलंय माहित पुढचं असतं तर लग्नच केलं नसतं माहिती का कुणालाच माहित नसतंय पुढं काय होणार आहे म्हणून. आम्हाला माहिती होतं ना असं पुढे होणार आहे म्हणून म्हणून अगं मा ऐका की मी म्हणते ग अग पोरगी बाळ बारकुशी नात तुझी लय रडती काय म्हणते ती नाही रडत मग नातीला विचारते तुमचं नाही रडती किती बी वहिनी रडती हा झोप येऊ देत नाही ह्यांना ती बी नाही गं अबे, नाही रडत गं तिच्यावर का म्हणू गं काय कवा रडती जेव्हा मी उमजी असून तेव्हा तर रडायला सकाळ सकाळ पहाट कशाला पहाट पहाट उठते 4 वाजता काय अबे 4 वाजता उठती 4 वाजता उठते मग 4 वाजता ते अलारामच आहे ते दीदीचा हम्म. ती उठली की मग पुन्हा अजून डबल झोपते मग डबल झोपल्यावर जागच येत नाही असं होतं आमच्या घरात पाठवा 2-4 दिवस अलारामासाठी पाठवा लागते मग हो पाठवा आमच्याकडे 2-4 दिवस आलं 8 दिवसाने 8 दिवस म्हणल्यावर आम्ही मनानेच वळून जातात रात्रभर बी ती झोपती पण पंग झोपती झुळी टाकली ताबरी झाली ती पोरगी लय हा माय अशी इकडून इकडे जायला लागली की अशी करून बघती मान फिरवती इकडून गेली की इकडं मान फिरवती लय नवल करायला लागली त्याच्यामुळे जायचं म्हणायला लागली ती माहिती का त्या लेकरा बाळामुळेच नवरा बायको मध्ये भांडणं झालेली आहे मेळ लागत नाही माहिती का हो. अशा चिडाचिड बघ प्रत्येकाच्या घरामध्ये होत असतात पण चिडाचिडी कधी करायचं नसतं एका बरं का माणूस विसरते की आम्हाला माणूस. नाही होय चिडाचिड करू वाटत पण ते काय होतंय टायमाला काय नाही भेटलं की मग माणसाला राग येतो एकदा होतंय दोनदा होतंय रोजच ते म्हणतात मग त्याला काय होतंय जाऊ दे म्हणायचं आहे आता 1-2 महिने अगं अबे, हे तुझ्या देखत असे चाडे सांगतात मला भाग माझ्या संग कसे राहते त्यांना बी तू अचानक आता थांब आता आता मी काय करते बाई काय रेकॉर्डिंग करून ठेवते थांब रेकॉर्डिंग ऐक की रेकॉर्डिंग करून ठेवू नको तसं नाही मी काय करते ऐका ना मीच काय करते माहिती का एका दिवशी गपचिप मीच येते म्हणे तुझ्या नवरा किती खरं खोटं बोलतेत का ते मला कळन कळतंय आणि मी काय करेन माहितीये का सकाळ सांगून नाही येणार मग सांगितल्यावर तू बी लवकर उठशील आणि ते बी लवकर बडबड करायचे नाही 5 वाजता तर नेमकी नेम उठलेलंच असतोय 5 वाजताच नेमकी नेम 5 वाजता उठते ते पण 5 वाजता उठून आमचं ते उगाच सगळं काय म्हणतात ना ते लय दिवसाचं भांडण एकदाच करून जाते ते. असं आहे अरे देवा म्हणजे एक दिवस 5 वाजता उठतेत काय एक दिवस नाही हा रोजच असते मी आम्ही मुद्दाम करतात काय मला उठून काय मी बनवायचं काय स्वयंपाक बघा घ्या येऊन जायचं बाई तुम्ही असं आडमट्याने बोलतात बघ म्हणून मग माणूस पिचळत आहे माणूस माहिती का तुम्हाला काय करते आता माहितीये का दोघालाही काम लावते आता असली काम लावते दगड खडी फोडायची नाही तर डोंगराला दगड गोळा करायला लावते तुम्ही भांडायचंच नाहीत शेण काढायचं लावा शेण काढायला म्हणजे सकाळ 6 वाजता तरी उठून ते माणूस सफाई करताय ना गोटा हा आता पुढच्या वर्षी आले का नाही की तुम्हाला बैलगाडीची उचल देते 1 म्हैस माझ्यापासली आवडी देते तुमच्याकडं म्हैस 2 बैल एवढे घेऊन जायचे यायचंय बैलगाडीवरच यायचंय यायचंय का चला मग कोयत्यावर जायचं सोडायचंय पुढच्या वर्षी काय तुमच्यासाठी 2.5 लाख रुपये हा बघा लगेच तू एका कोयत्याला एक कोयत्याला किती 2 आहेत 2-3 आहेत काय कोयते तुमच्याकडे 2 आहेत ना 2 आहेत हा 2 काय त्याला मग 5 लाख रुपये एक अनुच अस्मिताचं एक खरं नाही मग तुम्हाला 2 लाख द्यावं लागते या उरविलं ना आता तर कमीच झालंय मग त्या पुरीचं वाढलं ना 50,000 कमी झाली मग त्यांचा 50,000 रुपये खर्च होईन ना होईन का नाही हो काय नाही भारी या करा कष्ट करणाऱ्याला काहीच कमी पडत नाही बरं नाही पण पुढच्या वर्षी बैलगाडी करायची बघायची बैलगाडीचं लय दिवसापासून म्हणतेस तू पण ह्यांना नाही ह्यांना कोयत्यावरच जावं वाटतं हा आलं बाई आबाळ अजून. हे असतात अगं कोयत्यावर हे बराबरी करतोय ते बराबरी करतोय कामाची आणि बराबरी नाही बराबरी करून बी पुन्हा मग भांडणं होते तर माहिती का खरं तुझ्या पाय दुखायचं राहिलं का ग पाय झालाय कमी पण जास्त ताण झाल्यावर बी दुखतोय ना अजून बैलगाडीवर जाणारी तिथं लय लवकर उठावं लागतंय 4 बारे हाका मारू देऊ नाही का हा हा. काय उठून गाडीत माग झोपन तरी मी तिथवर फडात जाऊस आपण त्या गाडीत झोपायला तरी माणूस उठलं पाहिजे ना उठतोय उठतंय नाही उठला तर उचलून टाकतात ना मला उचलून नाही वा टाकणार पण महागा साठ्याला बांधणार पाय मायो वरबडीत गाडी हाणणार बघा बे, देखत असे बोलतात मला माग कसे बोलत असते सांगतो अहो खरंच की पाहुणं तुम्ही डेंजर माणूस आहेत की बेटा हा आता बी इकडे बळच बळच आणलंय मला म्हणतो तसेच तिकडून तिकडे जाऊ तर खरं कितीतरी खरं बोलावा खरंच बोलते मी म्हणतात ना कितीतरी खरं बोलावा अरे मला मग जाताना खोटं बोलायला का ग नाही 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 तू काय म्हणलीस आलीस तशीच आलीस तसंच इकडे तिकडे झाले हो पण मी खोटं बोलले का नाही 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 नसतं मी म्हणलं नसतं का असंच बोललेलं डॉक्टरने मी जाणार आहे असं म्हणले असते की. तर
तुमच्या भांडणाचा ब्लॉक आज कसला झाला वनिता? तुम्हाला वाटलं नव्हतं ना तुम्ही भांडतान म्हणून? नाही बाई. तर मित्रांनो, हे भांडत नाहीत काहीत बरं का. आजचा त्यांचा नवीन ब्लॉग काढायचा होता म्हणून मी त्यांना थोडीशी मदत केली. या पहिला ब्लॉग आहे तर त्यांना सगळे खऱ्याने सपोर्ट करा. तर तुम्हाला जर दाखवायचं म्हणलं तर मी कोण आहे, तर मी आहे मनीषा हजारे. तर खरंच ही माझी बहीण आणि मेहून आहेत. त्यांना असा ब्लॉग बनवा येत नव्हता, त्याच्यामुळं का नाही त्यांनी काय केलं, मला म्हणले की ब्लॉग बनवा येत नाही. तर त्याच्यामुळे मी त्यांना थोडासा सपोर्ट केला आहे. तर कसा ब्लॉग आला तर नक्की सांगा, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्यांना खऱ्याने सपोर्ट करा. त्यांना लय गरज आहे माहिती का, जशी मला गरज आहे तशी त्यांना पण आहे. आम्ही 5 बहिणी आहेत, माझी बारकी 3 नंबरची बहीण आहे. त्यांना पण खरंच लय गरज आहे तुमच्या सपोर्टची. आणि तुमचं असंच प्रेम आमच्या सगळ्यांवर राहू द्या. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. तर ती काय म्हणते, तर ज्यांचा ब्लॉग आहे ते काय म्हणते तर आपण ऐकू. त्यांना तर म्हणता बी येते का नाही काय माहिती. चला बघू आपण. ट्राय. नमस्कार मित्रांनो, हे आमचा पहिलाच ब्लॉग आहे बघा. मला बोलतो हां, बोल जसं येईल तसं. आमचा हे पहिलाच ब्लॉग आहे, म्हणजे कधी मी केलेला नाही ब्लॉग, पण हे आता सध्या पहिला असल्यामुळे मला काय एवढं जास्त बोलता येत नाही काय नाही. हे तुमचा असंच सपोर्ट आम्हाला राहू द्या आणि तुमचं असंच प्रेम आमच्यावर राहू द्या. नमस्कार.